बऱ्याच लोकांनी कुचारपणा केला. 2 चॅनल आहेत तुमच्या समोर आणि मग देशभर हे चॅनल जाणार आहे, हे कीर्तन जाणार आहे. आपण कुठंतरी दिसलो पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आपला हात वर केलेला दिसला पाहिजे. बरोबर आहे ना? हे काय मर्यादित इथं दत्त मंदिरापुरतं कीर्तन नाही. हे दोघंजण आपल्याला देशात पोच करायला आहेत. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे, ज्यांच्या दरबारात भजन आहे, सप्ताह आहे, त्यांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. कॅमेरा सगळीकडे फिरतोय, लक्ष ठेवा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अभंगाचा भावार्थ संपलाय. उर्वरित वेळेमध्ये प्रमाणाने भगवंताचं चरित्र सांगायचंय. आज मात्र माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळ. भगवान कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करावा नियम आहे. भगवंताच्या चरित्राला सुरुवात झाली, सगळ्यांना माहिती आहे. कधी झाली? आई बापाच्या लग्नाच्या अगोदर. कधी झाली? पापी जे या भक्त दैते जे मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे. इथून सुरुवात झाली. सगळी मंडळी सगळीकडे हाहाकार झाला कंसाचा. घाबरले, करावं काय? देवाकडे गेलं पाहिजे. देवाला करायला सांगितलं पाहिजे. स्वर्गातले, सत्यलोकातले, मृत्यूलोकातले सगळे मिळून गेले महाराज आणि भगवंताची स्तुती करू लागले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगणा विनाशा सकळ देवादिदेवा कृपाळुवा जिकेशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सजरूपा. अशी अनेक शब्द सुमनाने भगवंताची स्तुती केली. भगवान प्रसन्न झाले. म्हणले कुणीकडे आलात? म्हणले आता आमचे प्रयत्न निष्फळ आहेत. देवा तुला अवताराला आल्याशिवाय पर्याय नाही. म्हणले ठीक आहे. देवानं सांगितलं कुणाला तरी एकाला सांगण्यापेक्षा आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मनासी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गाई भक्त. असं महाराज भगवंतानं संदेश दिला. ठरलं महाराज, भगवंतानं अवतार घ्यायचा ठरवला. पण म्हणले काम करायचंय, एकट्यानं होत नसतंय, कुणीतरी साथीदार असलं पाहिजे. म्हणून भगवान शेषाला विनंती करू लागले.
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता, घेऊ आता. शेषानं सांगितलं, शेष म्हणे मज श्रम झाले ती फार, या लागी अवतार न घेची मी. काय त्रास झाला? 14 वर्षावरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष हे. शेषानं सांगितलं, राम अवतारात मी लक्ष्मण झालो. 14 वर्ष अन्न नाही, पाणी नाही, जमिनीला पाट नाही आणि डोळ्याला डोळा नाही. म्हणजे अवतार कार्य काय सोपं आहे का? म्हणले नाही महाराज. देव म्हणले गेल्या अवतारात मी मोठा होतो, तुम्ही छोटे होतात. नियम आहे की मोठ्या भावाची सेवा धाकट्या भावाने करावी, हा नियम आहे. म्हणून तुम्ही केली आणि गेल्या अवतारात केलेली सेवा, त्याचं ओझ, त्याचं ऋण माझ्या डोक्यावर झालंय, ते मला ऋण फेडायचंय. म्हणून तुम्ही अवताराला या, पण अवताराला येत असताना आता तुम्ही मोठे व्हा, मी छोटा होतो. आता तू वडील होई गा सर्वज्ञा, पाळीन मी आज्ञा तुझी बारे. ठरलं. मनात कुणाच्या पोटी, कोणत्या गावात, कोणत्या घरी, कोणत्या देशात? भगवंतानं उत्तर भारत निवडला. वसुदेव देवकीनं अगोदरचे 2 जन्म कडक साधना, मूल नाही म्हणून केली होती. झाडाचा पाला खाऊन, नदीचं पाणी पिऊन, ऊन वारा सहन करून आयुष्यभर भगवंताचं स्मरण केलं, दुसरं काहीच केलं नाही. आणि आयुष्याच्या शेवटी प्रसन्न व्हायचे देव. लय तपश्चर्या झाली, बोला काय पाहिजे? काय नाही, तू आमच्या पोटी जन्माला यावा. देव म्हणले या जन्मात नाही, पुढच्या. पुन्हा सेवा, पुन्हा देवाले काय पाहिजे? देवा तू माझ्या पोटी जन्माला यावा. म्हणले या जन्मात नाही, पुढच्या. म्हणून 3 जन्म साधना केली. आणि साधना केल्यानंतर त्यांचं ऋण फेडण्यासाठी, ऋण फेडावया अवतार घेश. नारदाला सांगितलं आमच्या आईबापाचं लग्न जमवा. नारद आले, कंसाला मार्गदर्शन केलं. वसुदेवा देत देवकी बहीण, जमलं महाराज. लग्न थाटानं पार पडलं. पण लग्नातच लग्न माझी विघ्न झाले ऐका, झाले ऐका. लग्नातच विघ्न झालं. हे कंसा, ज्या बहिणीची थाटामाटाने वराट काढतोस, पण त्याच बहिणीच्या पोटी 8वा जन्माला येणारा तुझा शत्रू आहे. आकाशवाणी झाली. आणि मग कंस म्हणला वेळी सावधान झालं पाहिजे. बहिणीलाच मारून टाकलं तर कशाला भाचा जन्माला येईन माझा काटाकाडी. म्हणून घेऊन या खड्ग मारावया सिधावला, हात तो धरिला वसुदेवी. वसुदेवानं वरच्यावर हात धरला. बहीण वैरी शत्रू नाही, भातचा आहे. बहिणीला कशाला मारताय? म्हणजे मग काही नाही, भातचा जन्माला येईपर्यंत आम्ही तुमच्या ताब्यात. ठीक आहे म्हणजे बंदीशाळेत ठेवलं. आणि बंदीशाळेत ठेवल्यानंतर बंदीशाळेत वसुदेव देवकीला 6 मुलं झाली, जन्माला आली. पण त्या दुष्ट कंसाने 6ही मारित दुराचारी. 6 मारले. 7वा जो गर्भ योग माया नेत, नेओ निघाली तर रोहिणी उदरी, रोहिणी उदरी. म्हणजे तेच बळीराम दादा, दुसरं नाव संकर्षण. 8व्यांदा भगवान आईच्या उदरामध्ये आहेत. कंस प्रतीक्षा करतोय, वाट बघतोय. दिवस पूर्ण झाले आणि भगवान गोपाल कृष्ण बंदीशाळेत अवतीर्ण झाले. बोला पुंडली गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव आले अवताराला. आई वडील पाहतात. जन्माला आल्यानंतर ईदभर टुजभर हातभर नाही, 8 वर्षाची मूर्ती अशी चतुर्भुज मूर्ती. आई वडील आनंद साजरा करतात.
देवकीच्या लक्षात आलं, ही जर बातमी दुष्ट कंसाला कळाली ना, जसे 6 मारलेत. पाठीमाग महिलांचा खूपच मोठा आवाज यायलेला आहे. थोडा वेळ राहिलेला आहे, जरा शांत बसा. मध्ये मुरमुरे जमा करणारे जे आहेत त्यांनी मध्ये हिंडू नका आता. चला बाहेर या, बाहेर आवाज खूप व्हायला. तर ऐकू द्या, सगळ्यांना ऐकू द्या. चरित्र चालू आहे, महत्वाचं चरित्र आहे, सगळ्यांनी ऐकावंच लागतं. तत्कथनम तत्चिंतनम आहे की नाही. शांत राहा बाळा. ए प्रसाद गोळा करणाऱ्या पोरा, बस वागा थोडा वेळ, बस 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 बाळा. कंसाला जर कळलं तर जनी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारेल. धाक देवकीला, मालकाला सांगितलं. दोघांनी विनंती केली. 8 वर्षाच्या कृष्णाला विनंती केली आहे, हे भगवंता छोटा हो. म्हणले का, आम्हाला भीती आहे म्हणून तू छोटा हो. देव म्हणले छोटा होतो पण एका अटीवर. म्हणले कोणत्या? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मग येई माझी आट आहे, बारका होतो. पण बारका झाल्या झाल्या काय करा, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. अरे पण तुझा तिथं कोण स्वीकार करील? म्हणले त्याचं नियोजन मी अगोदरच केले. माया उपजली देते माझा ठेवी आणि ठीक आहे म्हणले. पण इथून नेणं सोपं आहे का? साखळदंडानं बांधलंय, पारेकरी जाग्यात. देव म्हणले म्हणती असती रक्षपाळ, ते म्या मोहिले सकळ. त्यांना मोहून टाकलंय, पण कुलप लावलेत, दंडाला पायाला बांधले. देव म्हणले त्याची काळजी करू, पायीची बंधने उचलीला कमळापती. मला जाग्यावर फक्त उचलून घ्या, तुमची बंधनं गळून पडतील. वसुदेवानं उचललं, डोक्यावर घेतल्याबरोबर बंधनं गळून पडले, रक्षपाळ मोहित झाले. आणि आईनं देवकीनं भगवंताला पाहिलं. आईचं अंतकरण हुरहुर करायलेलं महाराज. अंतकरण भरून आलं, आपल्या पदराचा बोळा तोंडामध्ये घातला आणि जड अंतकरणाने निरोप दिला. वसुदेव घेऊन निघाले. फार विस्तारपूर्वक चरित्र आहे. देवाचं स्वागत करण्यासाठी चराचरातील, या सृष्टीतील चराचराला आनंद झालाय की आपलं आता दुःख संपणार आहे. कंसानं खूप त्रास दिलेला होता, आता सगळं दुःख जाणार आहे. केवढा आनंद आहे, म्हणून तो आनंद साजरा करण्यासाठी सगळ्यांना आनंद झाला महाराज. श्रावण महिन्यात गोकुळाष्टमीचं कीर्तन असलं की ते सगळं चरित्र सांगितलं. मेघराजाला आनंद झाला, तिथीला, काळाला, वेळेला, नक्षत्राला, या सगळ्यांना आनंद झालाय. मेघ मंद 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 असा पाऊस पडतोय. रात्रीची वेळ असून सुद्धा पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. यमुना माता धो धो वाहते आनंदाने. आणि मग देवाचं स्वागत करायला बरीच मंडळी आली महाराज. त्याच्यामध्ये माणसं नाही, जास्त पशुपक्षी आले, हैराण झालेले. त्यांच्या कर्माने त्यांनी त्यांच्या पायावर दगड पाडून घेतला, त्याच्यातून मुक्त होण्यासाठी भगवंताकडे आले होते. असं म्हणतात पहिल्यांदा कावळा होता, दुसऱ्यांदा गाढव होतं,
तिसऱ्यांदा श्वान होतं, चौथ्यांदा सुकर होतं म्हणजे डुक्कर होतं. असे पशु पक्षी स्वागत करायला आलेले. आपल्याला माहित आहे कावळा कोण होता, तर इंद्राचा मुलगा जयंत नावाचा मुलगा होता. तो कावळा झाला होता देवाच्या शापाने. आपल्याला माहिती आहे की पंचवटीमध्ये सीतेला पाहिला आणि सीतेला पाहिल्यानंतर त्याला अभिलाषा निर्माण झाली, रामाची सीता माझी व्हावी. कुणाला वाटलं? जयंताला. पण विमान घेऊन आला, पण त्यानं विचार केला या वेशात गेलं तर राम एक बाणी आहे, आपल्याला संपून टाकेल. म्हणून त्यानं कावळ्याचं रूप घेतलं होतं. कावळ्याचं काव 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 पंचवटीत येऊन करू लागला. सीतामाता अंगण लोटत होत्या. कावळा का ओरडते म्हणून पाहिलं, ते कावळ्यानं झडप मारली महाराज, अंगावर झडप घातली कावळ्यानं. सीतेनं विचार केला रोज कावळे एवढे त्रास देत नाहीत, ही कावळा का त्रास देतोय? प्रभू हे कावळा कोण आहे बघा. प्रभूने डोळे झाकले आणि ओळखलं तर इंद्राचा मुलगा जयंत आहे. सीतेची अभिलाषा धरून कावळा झाला. वे कमंडलूमधलं पाणी घेतलं, मंत्र म्हणला आणि शाप दिला, तुला खूप कावळा होण्याची इच्छा आहे ना, असाच कावळा होऊन पडशील आणि कावळ्याप्रमाणेच भोग भोगशील. म्हणून तेव्हापासून त्यानं किती गंधर्व असून पुन्हा जयंत होण्याचा प्रयत्न केला, पण होता आलं नाही. तो देवाचा शाप होता. पुढे त्याला मान्यता समाजात मिळत नव्हती. प्रभूंनी स्वतः मान्यता दिली. 10व्या दिवशी 3ऱ्या दिवशी पिंडाला स्पर्श केल्यानंतर त्या आत्म्याचाही उद्धार होईल आणि तुझं ती कौतुक करतील, तुझी वाट बघतील. दुसऱ्यांदा गाढव आहे, श्वान आहे, सुकर आहे, असं सगळ्यांचं स्वागत घेत घेत भगवान परमात्मा निघाले. यमुना मातेमध्ये प्रवेश केला वसुदेवाने. यमुना मातेने विचार केला 6 वर्षाच्या नंतर पुन्हा गाई राखायला येणार आहे, 5 वर्ष तिकडंच राहणार आहे. यमुना माता वाढली. वसुदेवाच्या गुडघ्यापासून, मांड्यापासून, कमरेपासून गळ्यापर्यंत नाकातोंडात पाणी चाललं. देवाच्या लक्षात आलं म्हाताऱ्याच्या जर नाकातोंडात पाणी गेलं तर पाठी खाली घालील आणि पाय वरी देईल. पाय पाणी कमी करण्यासाठी पूर चालला अचाट, त्याने लावी याला अंगुष्ठ. अंगठ्यानं, डाव्या पायाच्या अंगठ्यानं दर्शन दिलं. डाव्या पायामध्ये बरीच शक्ती असते, अंगठ्यातच बरं का, अंगठ्यातच. जाऊ द्या, बाजूला जात नाही. आणि मग दर्शन दिल्यानंतर यमुना माता उसरली. आले गोकुळात, आले नंदाच्या वाड्यात, आले यशोदेच्या पोटी मुलगी जन्माला आली, खबर नाही. यशोदा बेशुद्ध आहे. वसुदेव आत आले. योगमायाला उचलून बाजूला ठेवलं आणि त्या अंथरुणावर कृष्णाला ठेवलं. योगमायाला पाठीत घातलं. जड अंतकरणाने निरोप घेतला आणि वसुदेव परत आले. बंदीशाळेत आल्याबरोबर योगमायेनं तिचा प्रताप गाजवला. किंचाळ्या मारू लागली. रक्षपाळ जागे झाले. 8वा जन्माला आला. 8वा जन्माला आला. कंस दरबारात बातमी. कंस धावून आला. शत्रूला संपवायचंय. 8वा का 8वी याचा विचार केला. बाळाच्या पायाला धरलं. गर 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 फिरवून आपटणार. इतक्यात हातातून ती योगमाया निसटली. विजयसारखी कडाडली बोलली, दुष्ट कंसा तुझ लागी वधी, उपजला मजा आधी. कंस घाबरला. 8वा कसा निष्ठून गेला. पूर्वी जास्त शिकलेले लोक नव्हते. त्यांचा विज्ञानापेक्षा भविष्यावर भरोसा होता, पंचांगावर भरोसा होता. कंसानं विद्वान ब्राह्मणांना बोलावं. अरे शत्रू कस काय निष्ठून गेला, कुठे गेलाय बघा. पंचांगात बघितलं, अनुमान प्रमाण नदीच्या पलकडच्या गावात, म्हणजे मथुरेत सांगितलं. मथुरेतून सांगितलं गोकुळात, नदीच्या पलीकडच्या गावात. म्हणजे आता शत्रूला मारलं पाहिजे. त्याच्या अगोदर इकडं उजडलं. यशोदा शुद्धीवर आली. पाहती तर पोरग आहे का नाही. काय आनंद झाला म्हणताना यशोदेला. महिलांना मुलगी झाल्यास आनंद वाटत नाही, पण पोरग झालं की लय आनंद वाटते. कशासाठी? म्हातारपणी वृद्धाश्रमात पाठवायला बरं राहते, म्हणून पोरायची गरज आहे.
पण ऐका, मुलगी जन्माला आली की बापाला जेवढा आनंद होतो ते जगात देवाला सुद्धा आनंद होणार नाही. बरीच माणसं मुलगी नाहीत म्हणून दुःखी आहे, आणि बरीच माणसं मुलगा नाही म्हणून दुःखी आहे, आणि बरीच माणसं काहीच नाही म्हणून दुःखी आहे. पण दुःखी राहायचं नाही. अरे देवाचं चरित्र वाचताय, देवाच्या बापाला 2 जन्म लेकरासाठी तप करावं लागलं. आपण कुठले कोण आहेत का आपल्याजवळ, का आपण नाराज व्हावं? यशोदेने पाहिलं, मुलगा झाला, आनंद झाला. नंदाला बातमी दिली, नंदानं सगळ्या गावात बातमी दिली. गोकुळाला कळालं, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कशासाठी बाळ कृष्ण नंदा घरी, आनंदल्या नरनारी. गुडिया पताका तोरणे, करीती कथा गाती. आनंद साजरा गोकुळामध्ये झाला. चला, पण इकडे कंसानं बैठक घेतली. शत्रू लहान आहे तोरचाच काटा काढलेला बरा. एकदा पोरग मोठं झालं की आपला काटा काढल्याशिवाय राहणार नाही. मग कुणाला पाठवावं? मग आपल्या राज्यातला आपलाच एक सेवक, त्याचं नाव महाबळ नावाचा राक्षस आहे. त्याच्यासारखं कुणाजवळच बळ नव्हतं. त्याला बोलून घेतलं आणि सांगितलं, जायचं आणि पोराला संपून यायचं. म्हणजे मला या वेशात जाऊन जमणार नाही. मग त्यानं ब्राह्मणाचा वेश धारण केला, डुप्लिकेट ब्राह्मणाचा वेश धारण केला, आणि आलो महाराज गोकुळात. भविष्य पाहणार, कर्मरेषा पाहणार, मनातलं सांगणार, आणि बरोबर एकच्या आत उरकणार. वाजला नाही, जाऊ द्या. यशोदेच्या कानावर आवाज पडला, आणि यशोदेनं हाक मारली, काका. म्हणले काका, म्हणले मनातल्या मनात, तुमच्यासाठी तर आलोय, दुसऱ्यासाठी नाही. या आले देव बाप्पा म्हणून, पवित्र आसन म्हणून. पूर्वी घरात पाट वापरली जायची, पाट. आता ते भोजन पट्ट्या वापरायलेत, कसल्या कसल्या कसल्या. या दसऱ्याची त्या दसऱ्यालाच धुवायच्या आणि कुठं बी वापरायची. पण पूर्वी पाट वापरायचे, लाकडी पाट. देवबाप्पाला पंचांगाला पाट, बसायला पाट, टेकायला पाट, रांगोळीचा थाट, उदबत्याचा घमघमाट. बसले देवबाप्पा, उघडलं पंचांग. ते काय खरं होतं, रदीचं तयार केलेलं. ते फुलवात करतात महिला, तसं जानवं केलेलं. आपल्यापेक्षा धोतर देवबाप्पाचं कसं असते सगळ्यांना माहिती आहे. आता ही तर डुप्लिकेट देवबाप्पा होतं. कसलं धोतर असं, किती ढिलं. बसलं महाराज, आणि हावभाव मात्र वेडीवाकड करायला. यशोदेच्या लक्षात आलंय, काहीतरी रात्रीत आपल्या पोराचं भविष्य बदललंय. कोणत्या माणसाचं कवा भविष्य बदलल काही सांगता येत. आपल्या कीर्तनाच्या बाजूला जायचं नाही, कारण बोलता बोलता एखादा शब्द जर गेला तर अलीकडच्या काळात लोक असे महाग लागायलेत, त्याच्यामुळं कीर्तन सोडून बोलायचं. हाव वेडे वाकडे दाखवले. यशोदेनं ओळखलं, बिघडले काहीतरी. देवा काय झाले सांगा ना, देवा काय झाले सांगा ना. मला काय सांगावं, सांगून उपयोग काय होणार आहे. झालं काय, कोणची शांती आहे बघा ना, कोणची शांती बघा ना. म्हणले याच्यात लय शांती आहेत, पण तुम्हाला जर शांती पाहिजे असेल तर पर्यायी एकच आहे. काय, कमराईत का गर्दड खांदेन त्याच्यात ह्याला पूर्ण लेकराला, तर तुम्हाला शांती मिळेल आयुष्यभर. असं कसं वेड्यावनी बोलायला. अहो काल तर गर्गमुनीनं चांगलं भविष्य सांगितलंय ना. हा राक्षस मला त्या काय गाढवाला कळतंय. गर्गमुनीला काय म्हणतोय गाढव. देव म्हणले इतका वेळ मला पुरा म्हणलास, काय म्हणलास, हे जमलं, पण माझ्या भक्ताची निंदा करतोस ना, आता मला जमणार नाही महाराज. आणि मग जड वस्तूला आज्ञा दिली, करा देव बाप्पाचं स्वागत. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, पळवू लागला. सगळ्या लाकडी वस्तूनं फजिती केली. कशी केली नामदेवराय सांगतात. जानव्या तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले. आहे का नाही.
दिगंबर अवस्थेत पळू लागला. फक्त भूदेवाचं रूप घेतलं होतं म्हणून देवानं मारलं नाही. आला कंस दरबारात. कंसाला वाटलं काम झालंय काय की, पण बघितलं तर तोंडावर हात झाकला. हे कसं काय विद्रूप ह्याच्यामध्ये आलं? काय झालं बाबा? काय म्हणला, पोरग लय आगाव आहे. एवढा आगाव आहे म्हणजे, आणि त्यानं तर धक्काच लावला नाही. जड वस्तूनं माझी फजिती केली, पोरग किती आगाव असेल. मग काय करावं, पुतण्या मावशीला पाठवलं, त्यांनाही पाठवलं देवानं. आणि हळूहळू महाराज मग देवानं ठरवलं आता सगळ्या संकटाला तोंड द्यायचं आहे आपल्याला. बालपणात काग बग रिटा मारिले बाळपणी, अवघ्या दैत्यखानी बुडविल्या. अनेक राक्षस मारले. देव गुडघ्यावर, देव रांगू लागले, देव उभे राहू लागले, देव चालू लागले, देव अंगणात खेळू लागले. आणि ठरवलं आता कुणाचे आभार मानायचे, कुणाला त्रास द्यायचा आहे, कुणाचं स्वागत करायचं आहे, कुणाची फजिती करायची आहे. देवानं ठरवलं. मग पहिल्यांदा ज्या पृथ्वी मातेनं एवढं मोठं पाप सहन केलं, त्या पृथ्वी मातेची क्षमा मागावी म्हणून पृथ्वी मातेला उचललं आणि आपल्या मुखामध्ये घातलं. ते बळीराम दादानं पाहिलं आणि बळीराम दादानं सांगितलं, आई बघ ना हे काय करताय, बघ ना काय करताय. आईपर्यंत आवाज गेला ना आई बाहेर येणार. तितक्या देव म्हणले, आई ग आई नाही खालली म्या माती. अरे ते बळीराम दादा म्हणतोय ना, बळीराम दादा ओ बळीराम दादा. बळीराम दादा खोटे बोलतो, मजबर घेतो तुफान, नाही खालली म्या माती. पृथ्वीची क्षमा मागितली म्हणून तिला ग्रहण केलं भगवंतानं. चला पुढे गोपाळ जमवले आणि गोपाळांना सांगितलं आता आपल्याला सगळ्या लोकांना आनंद द्यायचा, याच्यासाठी चौर्य कर्म करायचं. बालपणापासूनच सुरुवात केलं. काय काय केलं? रांगत रंगणी चोरी तुलोनी, रांगत रंगणी चोरी तुलोनी, दावणी धरीची गवळण, दावणी धरीची गवळण, गांधीची चरणी देती गारणी, देती गारणी, यशोदे साधा, यशोदे साधती, यशोदे साधने. आवाज चढ नाही. दही दूध भक्षुनी तमाळ नेले, नवल केले साजनी कृष्ण आळवावा, परतोनी माते दावा कृष्ण आळवावा, आळवावा. झालं चौर्य कर्म सुरू. सगळ्या गावात चोऱ्या. गोपी वैतागल्या. पाटलाचं लेकरू, मोठ्याचं लेकरू म्हणून आपल्याला बोलताय ना, म्हणताय ना, आता कुठवर सहन करावं, इथपर्यंत आले ना, आता बोलल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग शेवटी सगळ्या गवळणी म्हणल्या, यशोदेला घराने सांगू लागल्या, जमल्या एकत्रित आल्या, घराने सांगू लागल्या, पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी, आणि त्याच्यामध्ये प्रमुख 5 जणी आल्या. आल्या 5 रंगाचे शृंगार करून आल्या 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 5 गवळणी. पहिली गवळण रंग सफेद जशी का हो चंद्राची ज्योत. नारी नाही ऐकून घेतलं. गेल्या गळोनी परत देव म्हणले, आपली चोरी आपली आई झाकायली. आता लोकांचे घर फोडायचे नाहीत, आपल्याच घरामध्ये सुरुवात केलं. आणि मग यशोदेच्या लक्षात आलं. आणि मग यशोदा म्हणली, खोड्या नको करू माझे
बाबा रे खोळ नको करू माझे बाबा. प्रतिबंध केला, धाक दिला, पण देवानंच मुख पसरलं आणि 14 भुवन दिसलेली यशोदेला चक्कर आली. म्हणजे पोरग खरंच खोडकर आहे, आता याला गावात ठेवायचं. हे कृष्णा कागाई उद्या जाई बाराना सवे घेऊन गोधना. देव म्हणले तेवढी सेवा राहिली आता गाई राखायची. आणि मग देवानं आव्हान केलं गोपाळांनो या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. ठरलं, वेशभूषा बदलली, गुराख्याचा वेश धारण केला. भगवान गाई गोपाळ निघाले गोधने चारावया जातो शारंग पाणी. जाता जाता मार्गी भेटली राधिका गोळणी. कृष्ण दान मागे निर्यासडो. वाटेत घोड्या आणि प्रवास करत करत आले बघा कुठे गाई गोपाळ यमुनेच्या तटी. गाई गोपाळ यमुनेच्या तटी पाणी चेंडूचं बघून खेळती वाळवंटे. एका एका शब्दाचा विचार करण्यासारखा आहे महाराज. चौगुण. चेंडूचं बघून खेळती वाळवंटी. चला चला म्हणती पाहू दृष्टीवर. आले तिथं वेळ जात नाही, मग खेळ खेळला पाहिजे. खेळ काना खेळ काना खेळे काना यमुने तटी. चारितो गोधने घेऊन हाती काठी. खेळ खेळू लागले आणि खेळ खेळून खेळून पेंद्या म्हणला देवा कालची दत्त जयंती, सकाळी बी चहा नीट मिळाला नाही, नाश्ता नाही. म्हणले मग आता खेळ मोडन, भूक लागली झाली आता वेळ म्हणती आला सुधारा. झाली आता वेळ म्हणती आला सुधारा. शिदोऱ्या भगवंतानं घोंगडी अंतरली, शिंग बासरी कमरेला खोवलं, आपली कमरेची शिदोरी सोडली. 16 शिदोऱ्या सोडल्या. देवानं पाहिलं गोपाळांची पाप पुण्य मिश्री शिदोरी आहे. देव म्हणले माझी आहे तैसी पाहे, नाही तरी घरा जाय. चोरोनिया माय नवनिता नावे. पेंद्या म्हणला तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. नका करू दुरी माझा पाया वेगळे. मग बसा म्हणले. आणि मग भगवंतानं गोपाळाची शिदोरी आपल्या शिदोरीत आणि आपली शिदोरी त्या शिदोरीमध्ये मिश्रण केलं. म्हणून अनेक गोष्टीचं एकीकरण, 2 गोष्टीचं एकीकरण, त्याचं नाव काला. जीव ब्रह्मा ऐक्य याचं नाव काला. जीव शिवाचं ऐक्य याचं नाव काला. देव भक्ताचं ऐक्य याचं नाव काला. आणि म्हणून भगवंतानं ती शिदोरी एकत्रित केली. त्या शिदोरीचं महत्त्व पटवून दिलं. ऐका गोपाळांनो आजी ओ सामरावती, काला पहावया येती
देव विसरती देहभाव आपुला. म्हणून हा काला तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत. हा काला इतका दुर्लभ आहे, फक्त साधू संतांच्या सानिध्यात मिळतो. म्हणून हा काला भगवान गोपाल कृष्णाने वाळवंटामध्ये केला, यमुनेच्या वाळवंटात. तोच काला आमच्या ज्ञानोबारांनी माझा ज्ञान राज गोपाळासी लाया वाटी, ज्ञानोबारांनी काला केला. म्हणून तीच परंपरा आपण या दत्त जयंतीच्या निमित्तानं धारूर शहरामध्ये भगवान दत्तात्रयाच्या मंदिरात जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपन्न झालेला सप्ताह, त्याचा समारोप सांगता काल्याच्या कीर्तनाने करतो आहोत. काल्याचं महत्त्व पटवून दिलं आणि तो प्रसाद, तो काला भगवंतानं मुक्त असते गोपाळांना दिला. बोला पुंडलिक श्री गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन श्री ज्ञानेश्वर माऊली.